नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोरोनाच्या या संकट काळात आपण घरी सुरक्षित राहून मराठी विषयाचा अभ्यास करतोय. आजच्या या तासिकेमध्ये आपण इयत्ता 6वीच्या मराठीच्या पुस्तकातील 6वा धडा पाहणार आहोत, पण थोडा उशीर झाला. या पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे. जन्म 1984. चारोळी, कविता, कथा, अनुभवकथन, लेख, ललित लेख इत्यादींचे लेखन त्यांनी केलेलं आहे. वज्रमूठ हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. विविध नियतकालिकामधून त्यांचं लेखन साहित्य प्रसिद्ध होतं. हा पाठ जो आहे तो एका सैनिकाच्या जीवनावरती आधारित आहे. काश्मीरमध्ये कारगिल नावाचा एक भाग आहे आणि या कारगिलमध्ये 1999 साली एक लढाई झालेली होती आणि या लढाईवरती देशसेवा बजावणाऱ्या एका सैनिकाची ही आत्मकथा या पाठातनं दिलेली आहे. हा पाठ जो आहे तो सत्य घटनेवर आधारित आहे. एका सैनिकाच्या आयुष्यात ही घडलेली घटना आहे आणि तो सीमेवरती लढत असताना त्याची आई आजारी पडते आणि त्याला जेव्हा पत्र मिळतं त्याचं आणि तो यायला निघतो, तिथूनही घरी यायला त्याला बराच अवधी लागतो आणि तो येईपर्यंत त्याच्या आईचं निधन झालं असतं आणि यामध्ये मग शेवटच्या क्षणीही त्याची आणि आईची भेट होत नाही आणि त्याला यायलाच थोडा उशीर होतो. म्हणूनच या पाठाचं नाव जे आहे ते आहे पण थोडा उशीर झाला. हा पाठ एक खूप संवेदनशील असा पाठ आहे. आपल्या देशामध्ये सैनिक आणि शेतकरी या दोघांचेही खूप आभार मानले पाहिजेत. म्हणूनच लालबहादूर शास्त्रींनी नारा दिला, जय जवान जय किसानचा. एक खूप छान सुविचार आहे की जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला कधीही विसरू नये. कारण ज्या अन्नदात्यामुळं आपल्या पोटाला 2 वेळ मिळतं ते तो शेतकरी आणि ज्या सैनिकामुळं आपण सुरक्षित आहोत आणि रात्रीची शांत झोप घेऊ शकतो ते सैनिक, या दोघांचेही आभार आपण मानलेच पाहिजे. बघा हा पाठ काय आहे. कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा एक तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो, पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. सैनिकाच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा, म्हणजे अगदी मनाला स्पर्शून जाणारा असा हा प्रसंग या पाठात लेखकानं चित्रित केलेला आहे. हा पाठ आपल्या परिसरातलाच आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यात बुर्ली नावाचं एक गाव आहे आणि त्याला लागून आमनापूर नावाचं एक छोटंसं खेडं आहे. या आमनापूरमध्ये एक सेनेमध्ये काम करणारे एक सैनिक होते आणि ते कारगिलमध्ये काम करत असताना त्यांची आई आजारी पडली आणि ते जेव्हा घरी पोचले त्याच्या अगोदरच त्यांच्या आईचं निधन झालं होतं. यावरून संदीप हरी नाझरे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. बघा काय म्हटले. कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. कारगिल हे ठिकाण काश्मीर हे एक जम्मू काश्मीर एक राज्य होतं पूर्वी. आता त्याचं केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन झालेलं आहे आणि काश्मीर हा जो भाग आहे हा अतिरेकी कारवायांसाठी खूपच दहशतवादी कारवाया, अतिरेकी कारवाया या तिथं खूपच होत असतात. त्यामुळे यामुळं एक अगदी संवेदनशील असा हा भाग आहे आणि त्या भागामध्ये खूप डोंगराळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये कारगिल नावाचं एक ठिकाण आहे आणि कारगिलचं युद्ध 1999 साली झालं होतं आणि ह्या कारगिल हा काश्मीर सरहद्दीवरील, म्हणजे काश्मीरचा जो भाग आहे तिथून पाकव्याप्त काश्मीर जो सुरू होतो त्या भागामध्ये जी सरहद्द आहे, सरहद्द म्हणजे देशाची जी सीमा आहे, त्या सीमेवरती हिमालयातील अतिशय खडतर असं हे ठिकाण आहे आणि हवामान अतिशय थंड हवा असते, बर्फ पडतो. खडतर अशा हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील, दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण अशा प्रदेशातील हे ठिकाण आहे. या ठिकाणी सेवा बजावणे म्हणजे या ठिकाणी काम करणं, देशासाठी काम करणं हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे. कारण का तर तापमान खूप कमी असतं, बर्फ पडत असतो, त्याचबरोबर खूप दहशतवादी कारवाया असतात,
कधी कुठून कुणीकडून कुठली गोळी येईल सांगता येत नाही, कुठं कधी बॉम्बस्फोट होईल हेही सांगता येत नाही. अशा ठिकाणी काम करणं हेच एका सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. अगदी थंड हवामान आहे, उन्हे जातं, उन्हे म्हणजे शून्याच्याही खाली तापमान जातं, आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. धगधगणारी याचा अर्थ नेहमी ज्वलनशील आहे. कधी काय होईल, कधी कुठून गोळी येईल, कधी कुठला स्फोट होईल काही सांगता येत नाही, अशी तणावपूर्ण सीमा आहे. कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही वाद आहेत त्याच्यामुळं हा भाग जो आहे तो भाग नेहमी तणावपूर्ण असतो. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेन्शन म्हणू, तसं नेहमी तणावात असणारा हा भाग आहे. ही तणावपूर्ण सीमा आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पूर्ण उरणार नाही तो जवान कसला. परिस्थितीला पूर्ण उरणे म्हणजे परिस्थितीवरती मात करणे. कुठलेही संकट येऊ दे त्याच्यावरती मात करून तो पुढं जाणार असतो, त्याला परिस्थितीला पूर्ण उरणार असं म्हणलेलं आहे. पूर्ण उरणार नाही तो जवान कसला. जवान याचा अर्थ सैनिक. इथला पावसा आणि हिवाळा जेवढा जीव घेणा आहे, पावसाळ्यात पाऊस खूप असतो आणि हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो, त्यामुळं तापमान खूप खाली असतं. हा जीव घेणा आहे, म्हणजे अगदी जीवसुद्धा घेऊ शकेल इतका हा कठीण प्रसंग आहे. तेवढाच उन्हाळा सुखावं आणि आल्हाददायी आहे. उन्हाळ्यामध्ये खूप छान वातावरण असतं. निसर्गानं जी आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण केलेली आहे ती या काश्मीर भागामध्ये केलेली आहे. खूप सुंदर असा निसर्गमय परिसर आहे. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये हा भाग खूप सुखावा असतो, म्हणजे खूप आनंद येणारा असतो आणि आल्हाददायी असतो. आल्हाददायी याचा अर्थ आनंद येणारा. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ इथून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात. म्हणजेच हिवाळ्यामध्ये जो सगळा बर्फ पडलेला असतो तो उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून जातो आणि ज्या पर्वतरांगा आहेत, जे डोंगर आहेत, त्या हिरव्या कंच म्हणजे अगदी हिरव्या रंगानं, हिरव्या कंच अगदी म्हणजे अगदी हिरवा ठासर रंगानं त्या नटून जातात. म्हणजे तेवढी हिरवळ तिथं सगळी उगवते. जमीन अशी दिसत नाही, म्हणजे जमीन बघायचं म्हटलं तरी दिसत नाही, एवढं हिरवं, एवढी झाडी, एवढा निसर्ग सगळा समृद्ध परिसर हा असतो उन्हाळ्यामध्ये. जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केला आहे. वसुधा याचा अर्थ पृथ्वी. जणू ह्या पृथ्वी मातेनं हिरवागार असा शालू परिधान केलेला आहे, अंगावरती घेतलेला आहे. असा रमणीय निसर्ग आहे, म्हणजे असा अगदी मन रम्मान करणारा असा निसर्ग इथं आहे. मन उल्हासित म्हणजे मन आनंदित करायचा. मार्च महिन्याचे दिवस होते. म्हणजे आता या सैनिकाच्या आयुष्यातली ही जी घटना घडलेली आहे ती दिवस कोणत्या महिन्यातले आहेत, तर हा महिना आहे मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. आता मार्च महिना आहे, त्या मार्च महिन्याचे दिवस होते आणि ही बटालियन म्हणजे सैनिकांची जी तुकडी असते त्या तुकडीला बटालियन म्हणतात. ती जिथं राहत होती तिथं 8-15 दिवसातनं एकदा पोस्टमन यायचं. पूर्वीच्या काही मोबाईल किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे जे संदेशवहनाचं साधन होतं ते होतं पोस्ट, म्हणजे पत्र यायचं. आणि ते पत्र घेऊन 8-15 दिवसातनंच हा पोस्टमन यायचा. पोस्टमन आला की अक्षरशः इथं झुंबड उडे. आणि पोस्टमन तिथं आला की जे सगळे तिथं राहणारे सैनिक आहेत, ते बटालियनच्या तुकडीमध्ये राहणारे जे सैनिक आहेत त्या सगळ्यांची झुंबड उडायची, म्हणजे गडबड उडायची. माझं पत्र आले का, काय लिहिले पत्रात, हे वाचण्यासाठी सगळे उत्सुक असायचे आणि सगळ्यांची झुंबड उडायची. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडणे याचा अर्थ सगळेजण त्याच्याभोवती गराडा घालायचे. माझं पत्र दे असं त्याच्या पाठीमागं लागायची. त्याला तुटून पडणे असं म्हटलेलं आहे इथं. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही. पोलादी छातीचा याचा अर्थ अगदी भक्कम, शत्रूची गोळी जरी आली तरी त्याला तोंड देणारा असा जो सैनिक असतो, अगदी कोणतीही भीती नसणारा, प्रसंगी मरणालाही तोंड द्यायला तयार असणारा. म्हणून त्याची छाती जी आहे, त्याचं धाडस जे आहे ते पोलादी छाती. पोलाद याचा अर्थ लोखंड, शुद्ध लोखंड. तशा छातीचा म्हणजे अगदी खूप कठोर अशा मनाचा असा जो सैनिक आहे त्याचं मन जे आहे ते आलेलं पत्र वाचताना सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही. चंद्रमण्यासारखं याचा अर्थ चंद्र जो आहे त्याचा प्रकाश जो आहे तो जसा वाहतो, म्हणजे त्याचा थोडासुद्धा आपल्याला चटका बसत नाही असा जो स्पर्श आहे तसा तो पाझरून कधी वाहू लागायचा, म्हणजे त्याच्या डोळ्यातनं कधी आपोआप अश्रू उगळू लागायची हे समजायचं नाही. एकमेकाच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि मग कुणाच्या डोळ्यात जर अश्रू आले तर त्याचे जे सगळे साथीदार आहेत ते त्याच्या पाठीवरती थाप मारायचे
त्याला सांभाळून घ्यायचे, त्याला आधार द्यायचे आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. आणि मग परत गावाकडं काय आहे, गावाकडं माझी अशी शेती, माझं असं घर, माझी आई अशी, ह्या ज्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या परत एकदा सगळ्या चर्चेल्या जायच्या. आणि माझे मित्र असे, हे असे, या सगळ्या गोष्टी परत एकदा उजाळा देणे म्हणजे परत एकदा आठवून पुन्हा नव्या जोशात, म्हणजे परत एकदा नवीन दमानं आम्ही कामावर खडे व्हायचो, म्हणजे कामावरती उभं राहायचो. बायकोनं पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. आता या पाठातला जो हा सैनिक आहे त्याच्या बायकोचं पत्र आलेलं आहे आणि ते अंतर्देशीय आहे, म्हणजे पत्राचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये पोस्टकार्ड आहे, म्हणजे 1 रुपयाला वगैरे जे मिळतं आता ते पोस्टकार्ड आहे. त्याच्यापेक्षा जरा थोडं मोठं असतं ते अंतर्देशीय पत्र असतं. हा पत्राचा एक प्रकार आहे. थोडं मोठी जागा असते लिहायला वगैरे. तुम्ही पोस्टात जर विचारलं अंतर्देशीय पत्र तर तुम्हाला नक्की दिसेल, किंवा मीही तुम्हाला या ग्रुपवरती ते अंतर्देशीय पत्राचा नमुना टाकेन, तुम्हाला पाहायला मिळेल. त्यात अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. बंकर याचा अर्थ जमिनीत सैनिकांना लपण्यासाठी, राहण्यासाठी जी खोदून एक जे छोटंसं भुयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सैनिक राहत असतात त्याला बंकर असं म्हणतात. त्या बंकरकडं जो सैनिक आहे, या पाठातला जो नायक आहे, तो निघाला. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागाशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काहीतरी लिहिलं असेल म्हणून वाचायला उघडलं तर काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. फक्त पत्नीच्या डोळ्यातनं वाहणारे अश्रू सगळे त्या पत्रावरती पडलेले होते. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. म्हणजे काय भावना असतील बायकोच्या. सैनिक आपल्या पत्नीला, मुलांना वगैरे सोडून सीमेवरती लढत असतो आणि त्याचवेळी गावाकडं त्याची बायको, मुलं वगैरे बऱ्याचशा कठीण प्रसंगातनं जात असतात. आणि काय भावना असतील हा सैनिक जाणून घेत होता. बराच वेळ काय म्हणायचं असेल बायकोला हेही सगळं तो वाचत होता म्हणजे समजून घेत होता. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. हा कारगिलचा भाग आहे. कारगिलमधनं काश्मीरला यायचं, काश्मीरमधनं परत पुढं दिल्लीला येऊन तिथनं परत आपल्या भागामध्ये यायला, म्हणजे पूर्वीच्या काळात रेल्वेनं वगैरे यायला 8-10 दिवस लागायचे. आणि गावाकडे गेल्यावर पाहुणारावळ्यांकडे जाणं येणं आलंच. आणि एकदा गावाकडे जर आलं तर समजा 1 महिन्याची सुट्टी असेल तर 8-10 दिवस तर येण्यात गेले. इथं आल्यानंतर आपले जे पै पाहुणे असतात त्यांना भेटण्यात 8-10 दिवस जायचे. आणि हे सगळं जायचं. त्यातच बहिणींचं रक्षाबंधन. आता प्रत्येक वेळी काय सैनिक आपल्या गावी येऊ शकत नाही रक्षाबंधन, भाऊबीजेला. त्यामुळे मग बहिणींच्याकडे जाणं, त्यांचं रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही. म्हणजे लक्षातच यायचं नाही की कधी सुट्टी संपली आणि आता आपल्याला निघावं लागणार आहे, हे काही कळायचं नाही. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंबांना कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. आता सैनिकांना आपल्या कुटुंबाला आणण्याची परवानगी आहे सैन्यामध्ये, पण काही अशी धोकादायक ठिकाणं आहेत की जिथं सैनिकांना कुटुंब घेऊन जाणं शक्य नसतं. कारण जिथं स्वतःच्याच जीवाचा भरोसा नसतो तिथं कुटुंबाच्या जीवाचा तरी काय भरोसा. त्यामुळं या अशा ठिकाणी अगदी दुर्गम असा जो भाग आहे, कठीण असा भाग जो आहे, जिथली भूमी नेहमी रक्तानं छातीत असते, म्हणजे काही ना काही नेहमी घटना घडत असतात, अशा ठिकाणी कुटुंबांना हे काही एवढं सोपं नसतं. कुटुंबांना कोणत्याही सैनिकाला शक्य नसतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. बायकोची याच्याबद्दल कधीच तक्रार नव्हती की तुम्ही येत नाही, जात नाही, याबद्दल काही तक्रार नव्हती. कारण एका पत्नीचा हा अभिमान होता की आपला पती देशसेवा करतोय, देशासाठी लढतोय, त्यामुळे ती कोणतीही तक्रार ती करायची नाही. आणि हा सैनिक जो देशसेवा करतोय त्याची पूर्ण जाण त्याच्या पत्नीला होती. या भागामध्ये आपण एवढाच भाग पाहूया आणि एका भागामध्ये हा पाठ आपण संपवूया. खूप एक संवेदनशील असा पाठ अंतर्मुख करून जाणारा इथं पाठ आहे. पुढच्या भागामध्ये आपण हा पाठ पुढं पाहू. धन्यवाद.